सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री जैन धर्म बेसिक नॉलेज मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयरीयाणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहूणम्. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. वन्दे तद्गुणलब्धये. मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम्. सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकम् प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. जैनं जयतु शासनं. जैन धर्म बेसिक नॉलेज अंतर्गत आपण जिनधर्म प्रवेशिकेच्या आधारे काही पायाभूत व्याख्यांचा संकल्पनांचा अभ्यास करीत आहोत. 6 सामान्य गुणांची चर्चा क्रमशः आपली सुरू आहे. विगत काही दिवसांमध्ये बराच खंड पडलेला आहे. काही अन्य व्यवधानं आणि काही अन्य कार्यमग्नता असल्यामुळे आपल्याला मध्ये काही भाग लवकर मिळू शकले नाहीत. त्याबद्दल उत्तम क्षमा आपण जरूर करावी. तर या 6 सामान्य गुणांची चर्चा आपण आज क्रमशः पुढे नेऊयात. 6 सामान्य गुणांमध्ये मुख्य रीतीनं अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व आणि प्रमेयत्व या 4 गुणांची चर्चा आपण पूर्ण केलेली आहे. प्रत्येक वस्तूमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक द्रव्यामध्ये जे गुण अवश्यंभावी नक्की नियमाने आपल्याला आढळून येतात त्यांनाच सामान्य गुण असे म्हणतात. तर ही 6 सामान्य गुणांची संख्या किती असते? तर सामान्य गुणांची संख्या अनंत आहे, पण त्यातील मुख्य 6 आहेत. हे सर्व आपल्याला ठाऊक आहे. आपण त्याची केवळ आवृत्ती करतो आहोत. द्रव्यामध्ये आहेपणा, त्याची अस्ति सिद्ध करणारा अस्तित्व गुण आहे. त्या द्रव्याचं विशिष्ट असं प्रयोजन आहे, विशिष्ट अशी भूमिका आहे. ते द्रव्य सार्थक आहे, निरर्थक नाही हे सांगणारा वस्तुत्व नावाचा गुण आहे. प्रत्येक द्रव्य निरंतर प्रवहनशील आहे, परिणमनशील आहे, वाहतं आहे, ते कूटस्थ नाही हे सांगणारा द्रव्याचा द्रव्यत्व नावाचा गुण आहे. आणि प्रत्येक द्रव्य कोणत्या ना कोणत्या ज्ञानाचा विषय बनतं. कोणत्याही द्रव्याला जाणता येऊ शकतं, कारण त्या द्रव्यामध्ये प्रमेयत्व नावाचा गुण आहे हे आपण पाहिलं. अस्तित्व गुण प्रत्येक द्रव्यामध्ये आहे, म्हणून प्रत्येक द्रव्याचं नाव सत असं आहे. वस्तुत्व नावाचा गुण देखील प्रत्येक द्रव्यात विद्यमान आहे, म्हणून द्रव्याला वस्तू असं देखील म्हणतात. द्रव्याला द्रव्य म्हणतात कारण त्याच्यामध्ये द्रव्यत्व नावाचा गुण आहे. आणि द्रव्याला प्रमेयत्व गुण आहे म्हणून प्रमेय किंवा ज्ञेय असं सुद्धा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या अतिशय महत्वपूर्ण वस्तू स्वातंत्र्य सांगणाऱ्या आणि त्यासोबतच अधिक चिंतन केलं असता आपल्याला वैराग्याची प्राप्ती करून देणाऱ्या या 4 सामान्य गुणांची चर्चा आपण केली. तर आज आपण या अंतर्गत 5वा सामान्य गुण पाहूया, ज्याचं नाव आहे अगुरु लघुत्व गुण. अगुरु लघुत्व गुण खूप सुंदर चर्चा आहे, खूप मार्मिक चर्चा आहे. आपण जरूर या चर्चेचा लाभ घ्यावा. तर प्रश्न वाचतो मी. अगुरु लघुत्व गुण कशाला म्हणतात? अगुरु लघुत्व गुण कशाला म्हणतात? उत्तर: ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्याचे द्रव्यत्व कायम राहते, अर्थात एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही. 2 एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. आणि 3 द्रव्यामध्ये असणारे अनंत गुण विखरून अलग अलग होत नाहीत, त्या शक्तीला अगुरु लघुत्व गुण असे म्हणतात. ह्याच्यामध्ये व्याख्या करीत असताना पुन्हा 3 हे उपमुद्दे दिलेले आहेत, तर ते आपण अभ्यासूया. पुन्हा एकदा मी व्याख्या वाचून दाखवतो.
अगुरु लघुत्व गुण कशाला म्हणतात? उत्तर, ज्या शक्तीच्या कारणाने द्रव्याचे द्रव्यत्व कायम राहते, अर्थात एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही आणि द्रव्यामध्ये असणारे अनंत गुण विखरून अलग अलग होत नाहीत, त्या शक्तीला अगुरु लघुत्व गुण असे म्हणतात. पहा, प्रत्येक द्रव्य, आता याचा खुलासा पाहूया. प्रत्येक द्रव्य द्रव्य रूपाने विद्यमान आहे, तर त्या द्रव्याचा जो द्रव्यपणा आहे तो टिकवून ठेवण्याचं कार्य हा अगुरु लघुत्व गुण करतो. म्हणजे द्रव्याचा द्रव्यपणा टिकवून ठेवतो. म्हणजे प्रत्येक द्रव्य द्रव्य आहे, तर त्याचे जे विशिष्ट असे गुणधर्म आहेत, विशिष्ट अशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तर त्या टिकवून ठेवण्याचं कार्य या अगुरु लघुत्व गुणाकडे आहे. संपूर्ण द्रव्याचं अस्तित्व, संपूर्ण द्रव्याचा सतपणा, संपूर्ण द्रव्याचा आहेपणा टिकवून ठेवण्याचं काम अस्तित्व गुणाकडे आहे. प्रत्येक द्रव्य सार्थक आहे ते सांगण्याचं काम वस्तुत्व गुणाकडे आहे. प्रत्येक समयाला पर्याय होत राहिली पाहिजे हे कार्य द्रव्यत्व गुणाकडे आहे. आणि ते द्रव्य कोणत्या ना कोणत्या तरी ज्ञानामध्ये जाणलं जातं, यामध्ये प्रमेयत्व नावाचा गुण कारण आहे. परंतु द्रव्य त्या द्रव्य रूपाने सदा काळ राहिलं पाहिजे, यासाठी कारण त्या द्रव्याचे विशेष गुणधर्म जसेच्या तसे भविष्य काळामध्ये सुद्धा टिकून राहिले पाहिजेत, यासाठी कारण हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. तर त्याचं पहिलं कार्य काय आहे? द्रव्याला द्रव्य रूपाने टिकवून ठेवणं म्हणजे काय? तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही. किती सुंदर आहे, किती सोपं आहे की जीव द्रव्यच आहे, ते परिणमन करता करता, बदल होता होता, पर्यायींमध्ये चेंज होता होता जीवद्रव्य परिणमन करीत करीत असं बदलून गेलं की त्याचं पुद्गल द्रव्यामध्ये रूपांतरण झालं, असं घडत नाही. किंवा पुद्गल द्रव्य जे स्पर्श रस गंध वर्णांनी सहित आहे, जड आहे, मूर्तिक आहे, तर त्या पुद्गल द्रव्य द्रव्यत्व गुणामुळे परिणमन करेल, नेहमी पर्यायी बदलत जातील त्याच्या. मग पुद्गल द्रव्य बदलत बदलत परिणमन करीत 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 एक वेळ असं येईल की जीव रूपामध्ये बदलेल, पुद्गल द्रव्याचं परिणमन जीव द्रव्यामध्ये होईल. तर असं कधीही घडत नाही. एक द्रव्य जे ते द्रव्य आहे ते तेच राहतं आणि आपले गुणधर्म सोडून ते इतर द्रव्य रूप होत नाही, याचं कारण त्याच्यामध्ये असणारा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. म्हणजे मी जीव द्रव्य आहे, तर मी जीव द्रव्य असताना माझ्या कोणत्याही पर्यायी होऊ शकतात. म्हणजे चतुर्गती रूप कोणतीही पर्याय होऊ शकते, मनुष्य रूप पर्याय होऊ शकते, तिर्यंच आता जी आहे तिर्यंच रूप पर्याय होऊ शकते, देवगती रूप पर्याय होऊ शकते, नरकगती रूप पर्याय होऊ शकते. तर जीवद्रव्याच्या या पर्यायी होऊ शकतात. परंतु जीव बदलत बदलत धर्मद्रव्याचा झाला किंवा जीवद्रव्याच्या पर्यायींमध्ये बदलत बदलत तो आकाश द्रव्य झाला, असं कधीही होत नाही. का होत नाही? कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही, याचंच कारण त्याच्यामध्ये असणारा अगुरु लघुत्व नावाचा गुण. त्याचप्रमाणे दुसरा विशेष सांगितला, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. म्हणजे परिणमन करता करता ज्ञान नावाचा गुण माझ्यामध्ये आहे, तर तो ज्ञान गुण परिणमन करता करता बदलता बदलता त्याच्या पर्यायी होत असताना तो ज्ञान गुण नष्ट होऊन त्याचं परिणमन चारित्र्य गुणामध्ये झालं, किंवा चारित्र्य गुण बदलत 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 अस्तित्व गुण रूप झाला, असं कदापिही होत नाही. कारण एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, यामध्ये कारण त्यामध्ये असलेला, प्रत्येक द्रव्यामध्ये असलेला हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. पुढे तिसरा पॉइंट सांगतात, द्रव्यामध्ये असणारे अनंत गुण. एका द्रव्यामध्ये किती गुण असतात? अनंत अनंत गुण असतात. तर एका द्रव्यामध्ये असणारे अनंत अनंत गुण विखरून अलग अलग होत नाहीत, तुटून वेगवेगळे होत नाहीत, भेदरूप होऊन ज्ञानगुण तिकडे गेलाय, चारित्र्य गुण तिकडे आहे, असं त्यांच्यामध्ये त्या गुणांचं विभाजन होऊ शकत नाही. याचं कारण त्या द्रव्यामध्ये असणारा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. माझ्या मते आता समजलं असेल आपल्या सगळ्यांना की प्रत्येक द्रव्यामध्ये द्रव्याचं द्रव्यत्व टिकवून ठेवणारा अशी काही शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे एक द्रव्य
परिणमन करीत करीत दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, किंवा त्याच द्रव्यातला एक गुण त्याच द्रव्यातल्या दुसऱ्या गुणरूप होत नाही, आणि त्या द्रव्यात असणारे अनंतानंत गुण तुटून विखरून ते वेगवेगळे होत नाहीत. यामध्ये कारण प्रत्येक द्रव्यामध्ये असणारा हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. ही व्याख्या तर इथे पूर्ण झाली. आता त्याची उदाहरणं आपल्याला आणखी काही पुढच्या प्रश्नांमध्ये येणार आहेत. शेष चर्चा आपण त्या प्रश्नांच्या वेळेला करूया. पुढचा प्रश्न आहे, अगुरु लघुत्व या शब्दाचा अर्थ काय आहे? बऱ्याच वेळेला शब्द समजत नाहीत आणि त्यामुळे हे शास्त्र खूप अवघड आहे, आम्हाला समजणार नाही, अशा प्रकारची धारणा केली जाते. त्यामुळे या अगुरु लघुत्व नावाच्या शब्दाचा काय अर्थ आहे हे इथे विचारलेलं आहे. आणि माझं सर्व श्रोत्यांना हे सांगणं आहे की केवळ शब्दांना घाबरून किंवा शब्दांचा परिचय नाही त्यामुळे संकोचून आपण या शास्त्र स्वाध्यायापासून स्वतःला वंचित करता कामा नये. कारण शब्द न पकडता त्याचा भाव पकडला तरी पुरेसा आहे. तर या अगुरु लघुत्व नावाच्या शब्दाचा अर्थ काय होतो? उत्तर, अ म्हणजे नाही. अ म्हणजे नाही. अ हा विरुद्धार्थी उपसर्ग म्हणून वापरला जातो. अ म्हणजे नाही, जसं नाथ, अनाथ असं आपण म्हणतो ना. तर मग अ म्हणजे नाही. गुरु, गुरु म्हणजे मोठा, आणि लघु म्हणजे लहान. अ म्हणजे नाही, गुरु म्हणजे मोठा, आणि लघु म्हणजे लहान. मग अर्थ काय होणार? अर्थात प्रत्येक द्रव्य आपल्यामध्ये परिपूर्ण आहे, म्हणजे द्रव्य आहे तेवढेच आणि तसेच नेहमीसाठी राहते. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये मिसळून मोठे होत नाही, किंवा द्रव्यामधून गुण विखरून वेगळे होत नसल्यामुळे द्रव्य लहान देखील होत नाही. किती सुंदर व्याख्या आहे. अगुरु लघु. अगुरु म्हणजे गुरुही नाही आणि अलघु म्हणजे लहानही नाही. द्रव्य दुसऱ्या एका द्रव्याशी मिळून जाऊन द्रव्य दुसऱ्या एका द्रव्याला आपल्या सोबत घेऊन मोठे देखील होत नाही, आणि कोणतंही द्रव्य आपल्या द्रव्यातले गुण सोडून गेल्यामुळे, निघून गेल्यामुळे लहान देखील होत नाही. यालाच अगुरु लघुत्व असे म्हणतात. समजलं का? म्हणजे हे शरीर आहे, हे पुद्गल द्रव्य आहे, आणि या पुद्गल द्रव्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण असे गुण आहेत. मी चैतन्य रूप आत्मा आहे, माझ्यामध्ये ज्ञान, दर्शन, चारित्र्य असे गुण आहेत. तर मग मी जीव रूप पदार्थ या शरीराशी एकरूप होऊन मोठा होऊ शकत नाही, किंवा हे शरीर माझ्या चैतन्य रूप आत्म्याशी एकरूप होऊन त्याचा ते अधिक रूप होऊ शकत नाही. याचंच नाव अगुरु. आणि या पुद्गल द्रव्यामधले स्पर्श, रस, गंध, वर्णादी गुण निघून जात नाहीत. त्यामुळे याच्यातले गुण कमी झाल्यामुळे हे द्रव्य लघु होत नाही, लहान होत नाही. आणि माझ्यातले ज्ञान, दर्शन, चारित्र्य गुण जे अनंत गुण माझ्या जीव द्रव्यामध्ये आहेत ते देखील मला सोडून निघून जात नाहीत. त्यामुळे मी सुद्धा लहान होत नाही, उणा होत नाही, कमी होत नाही. याचंच नाव आहे अगुरु अलघु, म्हणजेच अगुरु लघुत्व. तर प्रत्येक द्रव्य जसं आहे तसं राहतं, दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही. दुसऱ्या द्रव्यरूप व्हायचं तर सोडूनच द्या. एकाच द्रव्यात राहणारे अनंत गुण परस्पर एकरूप होत नाहीत. आणि त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं, द्रव्यामध्ये असणारे अनंतानंत गुण विखरून अलग अलग होत नाहीत. याला कारण त्या द्रव्यामध्ये असणारी अगुरु लघुत्व नावाची शक्ती आहे. पुढचा प्रश्न, अगुरु लघुत्व गुणाला नाही मानले तर काय हानी होईल? उत्तर, अगुरु लघुत्व गुणाला नाही मानले तर द्रव्य, गुण, पर्यायांच्या स्वतंत्रतेचा नाश होण्याचा प्रसंग येईल. जर आपण अगुरु लघुत्व नावाचा गुण नाही मानला तर द्रव्य, गुण आणि पर्यायी यांची जी स्वतंत्रता आहे, म्हणजे प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, एका द्रव्यातले अनंत गुण स्वतंत्र आहेत, आणि एकेका गुणाच्या ज्या अनंत पर्यायी होतात त्या देखील स्वतंत्र आहेत. ह्यांचा जो स्वतंत्रपणा आहे तो या अगुरु लघुत्व गुणामुळे टिकून आहे. जर ते एकरूप झाले तर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही.
उदाहरणार्थ मी शेजाऱ्यांच्या घरी राहायला गेलो तर मग किंवा आपलं एक घर आणि ते घर एक झालं तर मग दोनपणा राहणार नाही, दोन विभिन्नपणा राहणार नाही. तसंच दोन द्रव्य जी आहेत, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यामध्ये मर्ज झालं, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप झालं तर मग या द्रव्याचं स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही. त्याचप्रमाणे दोन गुण स्वतंत्र आहेत, एकमेक रूप नाहीत. यामध्ये कारण त्या गुणांच्या सोबत राहणारा, त्या द्रव्यामध्ये असणारा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. त्यामुळे इथे म्हणतात अगुरु लघुत्व गुणाला नाही मानले तर द्रव्य गुण पर्यायांच्या स्वतंत्रतेचा नाश होण्याचा प्रसंग येईल. पुढे किती अद्भुत शक्ती आहे ही की जी सांगते द्रव्य द्रव्य स्वतंत्र आहेत, गुण गुण स्वतंत्र आहेत आणि हे गुण एकत्रच राहणार, कधीही वेगवेगळे होणार नाहीत. याचं कारण त्यांच्यासोबत असणारा हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. पुढचा प्रश्न, अगुरु लघुत्व गुणाला जाणल्यामुळे कोणते लाभ होतात? या अगुरु लघुत्व गुणाला जाणल्यामुळे आपल्याला काय लाभ होतात? उत्तर, अगुरु लघुत्व गुणाला जाणल्यामुळे अनेक फायदे होतात. एक, विश्वातील प्रत्येक द्रव्य, काळजीपूर्वक ऐका बरं, विश्वातील प्रत्येक द्रव्य, प्रत्येक द्रव्याचा प्रत्येक गुण आणि प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय आपापल्या अपेक्षेने सत आहे, अस्तित्ववान आहे. अहेतुक म्हणजे दुसऱ्या कोणासाठी ती अहेतुक म्हणजे हेतू नाही आहे, कारण नाही आहे. आणि निरपेक्ष म्हणजे कोणत्याही पराच्या अपेक्षेशिवाय आहे. अशा वस्तू व्यवस्थेचा स्पष्ट व पक्का निर्णय होतो. वाह, म्हणजे द्रव्य द्रव्य स्वतंत्रता, प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्याचा प्रत्येक गुण देखील स्वतंत्र आहे आणि प्रत्येक द्रव्याची प्रत्येक पर्याय देखील स्वतंत्र आहे, तिचं अस्तित्व स्वतंत्र आहे. त्याशिवाय तिच्या असण्याला दुसऱ्या कोणाच्याही असण्याची, दुसऱ्या कोणाच्याही सहायतेची आवश्यकता अपेक्षा नाही आहे. आणि विशेष म्हणजे की ते द्रव्य दुसऱ्यापासून निरपेक्ष आहेच, पण त्यासोबतच ते स्वतःचं कार्य करण्यासाठी पूर्णरित्या समर्थ आहे, हे सांगणारा हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे की ज्याला समजल्यामुळे आपल्याला वस्तू व्यवस्थेचा स्पष्ट आणि पक्का निर्णय होतो. दुसरा लाभ कोणता आहे तर प्रत्येक वस्तूचे द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव वेगवेगळे असल्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी कोणताही संबंध नाही. अर्थात प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे अशा वस्तू स्वरूपाचे यथार्थ ज्ञान होते. म्हणजे प्रत्येक वस्तूचं द्रव्य भिन्न आहे, प्रत्येक वस्तूचं क्षेत्र भिन्न आहे, प्रत्येक वस्तूचा काल भिन्न आहे आणि प्रत्येक वस्तूचा भाव भिन्न आहे. हे चतुष्टय, स्वचतुष्टय प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत हे लक्षात घेतल्यामुळे प्रत्येक द्रव्य स्वतंत्र स्वतंत्र आहे याचं आपल्याला यथार्थ ज्ञान होतं. पुढील लाभ आहे, खूप सुंदर आहे, लगेच समजण्यासारखा आहे आणि मनोरंजक आहे. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही. याचा अर्थ जीव द्रव्य पुद्गल रूप होत नाही, बदलत नाही, किंवा जीव द्रव्य अन्य जीव द्रव्यासोबत किंवा पुद्गल द्रव्य दुसऱ्या पुद्गल द्रव्या रूप होत नाहीत. ते दोन्ही मिळून एक होत नाहीत असा इथे भाव सांगतात. जसे शरीर पुद्गल द्रव्य कधीही जीव रूपाने बदलत नाही, टीव्ही, टेप रेकॉर्ड, रेडिओ कधीही जीव रूप होत नाहीत. लक्ष्मणाचा जीव रामाच्या जीव रूप होऊ शकला नाही असे जाणल्यामुळे कर्तृत्व बुद्धीचा नाश होतो. जर प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होऊ शकत नाही, कारण अगुरु लघुत्व गुण सांगतो की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होऊ शकत नाही, एक गुण दुसऱ्या गुण रूप होऊ शकत नाही, हे समजल्यामुळे साहजिकच प्रत्येक द्रव्याच्या स्वतंत्र स्वतंत्र परिणतीचा, अस्तित्वाचा बोध होतो आणि त्यामुळे सहजच परद्रव्याच्या कर्तृत्वाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. पुढचा लाभ आहे, प्रत्येक गुणाची पर्याय आणि कार्य भिन्न भिन्न असल्याने एकाच द्रव्यात राहणाऱ्या
एका गुणाची पर्याय त्याच द्रव्यात राहणाऱ्या अन्य गुणाच्या पर्यायीपासून कथंचित पूर्ण स्वतंत्रच आहे असा निर्णय होतो. वा, काय सांगतायत? प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे, प्रत्येक द्रव्यामध्ये राहणारे गुण स्वतंत्र आहेत आणि प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय देखील स्वतंत्र आहे. यावरून लक्षात येतं की प्रत्येक गुण आपापल्या योग्यतेने परिणमन करतो आहे. एका गुणाची जी एक पर्याय झालेली आहे त्या पर्यायीचा दुसऱ्या गुणाच्या पर्यायीशी कोणताही संबंध नाही आहे आणि त्यामुळे प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय ही कथंचित एका अपेक्षेने पूर्णरित्या स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या गुणाच्या किंवा दुसऱ्या गुणाच्या पर्यायीचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आहे. अशा प्रकारची ही स्वतंत्रता आपल्याला सहजरित्या दृष्टीगोचर झाल्याशिवाय राहत नाही. तर अशा प्रकारे हा फार महत्वाचा मुद्दा येथे लाभ सांगितला की एकाच द्रव्यात राहणाऱ्या अनेक गुणांच्या अनेक पर्यायी जर परस्परांमध्ये लुडबुड करत नसतील, परस्परांमध्ये जर काही सहायता आणि कोणत्याही प्रकारचा भाव आदान प्रदान करत नसतील तर मग सहजच प्रत्येक गुण स्वतंत्र झाला, प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय स्वतंत्र झाली. अशा प्रकारे वस्तू स्वातंत्र्याचा अद्भुत निर्णय येथे आपल्याला होतो. पुढचा पॉइंट आहे, श्रद्धा गुणाची पर्याय क्षायिक सम्यक्त्व रूप पूर्ण निर्मल असताना सुद्धा साधकाच्या ज्ञान व चारित्र्य गुणाची पर्याय अपूर्ण आणि अल्पविकसित असतात. म्हणून श्रावक व साधूचे अनेक गुणस्थान होतात हा विषय आपल्याला अगुरु लघुत्व गुणामुळेच स्पष्ट होतो. पहा काय सांगितलं, जीवामध्ये अनंत गुण आहेत, त्या अनंत गुणांच्या अनंत पर्यायी होत असतात, परंतु प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय भिन्न भिन्न होत असल्यामुळे त्यांचा सर्वांचा वेग समान असला पाहिजे असं नाहीये. म्हणजे श्रद्धा जीव आहे, जीवामध्ये श्रद्धा नावाचा गुण आहे, त्या श्रद्धा गुणाची पूर्ण निर्मळ पर्याय, पूर्ण शुद्ध अवस्था म्हणजे क्षायिक सम्यक दर्शन. आता थोडंसं ज्यांचा शास्त्र स्वाध्याय अधिक झालेला आहे त्यांना हे पटकन समजणार आहे की क्षायिक सम्यक दर्शन म्हणजे की जे सम्यक दर्शन आता पुन्हा कधीही सुटत नाही, जीवाचा मोक्ष मार्ग आता कधीही सुटत नाही, असा जो क्षायिक सम्यक दर्शनाचा भाव आहे तो क्षायिक सम्यक दर्शन ही श्रद्धा गुणाची निर्मळ पर्याय आहे. आणि त्या श्रद्धा गुणाची निर्मल पर्याय झालेली असताना सुद्धा ज्ञान आणि चारित्र्य गुण बाकी अल्प विकसित असू शकतात. म्हणजे श्रद्धा गुणानं परिपूर्ण विकास साधला त्याबरोबर लगेचच बाकीच्या इतर गुणांनी सुद्धा लगेचच परिपूर्ण शुद्ध व्हावं अशा प्रकारची अपेक्षा नाही. का नाही? कारण प्रत्येक गुण स्वतंत्र आहे, प्रत्येक गुणाची पर्याय स्वतंत्र आहे आणि प्रत्येक पर्यायीचा विकसित होण्याचा क्रम देखील स्वतंत्र आहे. आणि त्यामुळे दोन गुणांची अशी आपण तुलना करता कामा नये की श्रद्धा इतकी सम्यक झालेली आहे, श्रद्धेचं क्षायिक सम्यक दर्शन रूप परिणमन होत आहे आणि ज्ञान बाकी अजूनही हे अत्यल्प आहे, चारित्र्य तर अजून दिसतच नाही आहे. अशा प्रकारे आपण दर्शन ज्ञान चारित्र्य गुणांच्या पर्यायींमध्ये सुद्धा अशा प्रकारचा समान विकसितपणा अपेक्षित करू शकत नाही. ओहो, एकाच द्रव्यामध्ये राहणारे अनंत गुण, त्या अनंत गुणांच्या होणाऱ्या पर्यायी त्या सुद्धा एक सारख्या होतील, समान विशुद्धतेनं युक्त होतील अशी अपेक्षा करणं अतिशय चुकीचं आहे. कारण प्रत्येक गुण स्वतंत्र आहे, प्रत्येक गुणाची विकसित होण्याची प्रक्रिया आणि वेग हा देखील स्वतंत्र आहे. हे सगळं कोणी सांगितलं? हे सर्व आम्हाला अगुरु लघुत्व नावाच्या गुणाने सांगितलं. आणि त्यामुळे या अगुरु लघुत्व गुणाला जाणल्याचा हा लाभ आहे आपल्याला की बाबा रे, गृहस्थ असो किंवा मुनी असो, या दोन्ही साधक जीवांना ठराविक गुणांची विशुद्धता अधिक असू शकते आणि ठराविक गुणांची विशुद्धता म्हणजेच निर्मलता ही कमी असू शकते. अशा प्रकारचा हा तरतमता रूप भाव सहजरित्या शक्य आहे कारण त्यामध्ये अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. पुढचा लाभ पाहूया. श्रद्धा गुणाची पर्याय 4थ्या गुणस्थानात, ज्ञान गुणाची पर्याय 13व्या गुणस्थानात
आणि चारित्र्य गुणाची पर्याय सिद्ध अवस्थेमध्ये पूर्ण निर्मल होते असे पक्के ज्ञान होते. खूप सोपं आहे, सुंदर आहे की जीवामध्ये अनंत गुण आहेत, त्यापैकी श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य यांना नेहमी मुख्य केलं जातं. तर त्या श्रद्धा गुणाचा जो विकास होतो आहे, ध्यान केल्यानंतर, मोक्ष मार्गी झाल्यानंतर, स्वशुद्धात्म्याचा आश्रय घेतल्यानंतर श्रद्धा गुण ज्या गतीने विकसित होत आहे, त्याच आत्म्यामध्ये असणारा ज्ञान गुण सुद्धा त्याच गतीने विकसित झाला पाहिजे असं नाही. श्रद्धा आणि ज्ञान ज्या पद्धतीने विकास करतायत, चारित्र्यानं सुद्धा त्याच गतीनं विकास केला पाहिजे असं नाही. कारण प्रत्येक गुण स्वतंत्र आहे, प्रत्येक गुणाची प्रत्येक पर्याय देखील स्वतंत्र आहे असं सांगणारा हा अगुरु लघुत्व नावाचा गुण आहे. पहा, म्हणून तर म्हटलं की श्रद्धा गुणाची पर्याय 4थ्या गुणस्थानामध्ये आणि ज्ञान गुणाची पर्याय 13व्या गुणस्थानामध्ये केवळ ज्ञान रूप आणि चारित्र्य गुणाची पर्याय तर सिद्ध झाल्यानंतरच पूर्ण शुद्ध होते अशा प्रकारचा भाव येथे सांगितला. पुढे आता पुढचा लाभ सांगतात. भावलिंगी मुनिराजांच्या भूमिके योग्य क्रोधादी कषाय रूप परिणमित होत असताना सुद्धा त्यांचा भावलिंगपणा कायम राहतो. श्रावक पूजनादी शुभ कार्य करते वेळी किंवा युद्धादी अशुभ कार्य करते वेळी सुद्धा त्यांचा साधकपणा कायम राहतो, हा विषय लक्षात येतो. काय अद्भुत सांगतात की साधक दशेमध्ये कित्येक वेळेला आपल्याला असं दिसतं की मोक्षमार्गी जीव आहे, ज्ञानी जीव आहे, प्रथमान युगात अशी उदाहरणं येतात, तरी सुद्धा क्रोध करतो आहे, तरी सुद्धा चिडतो आहे, तरी सुद्धा त्याच्या जीवनामध्ये अल्पस्वल्प पाप कार्य चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये अजूनही पुण्य कार्य सुरू आहेत. मग इकडे जर जीव धार्मिक असेल, इकडे जर जीव शुद्ध आत्मस्वरूपाला जाणणारा असेल, तर मग त्याच्यामध्ये ही अशुद्धता का टिकते? तर त्याचं उत्तर आहे, मुनिराजांना सुद्धा एकीकडे जिथे अनंत आत्मिक शांती आणि सुखाचं वेदन सुरू आहे, त्याच वेळी त्यांना संघाच्या संचालनाचा देखील भाव आहे, त्याच वेळेला त्यांना व्यग्रता देखील आहे. आणि त्यावेळेला मुनिराजांना त्या नवीन जीवांना दीक्षा देत असताना किंवा पूर्वीच्याच संघामध्ये असलेल्या पूर्वीच्याच साधूंना प्रायश्चित्त इत्यादी दंड देत असताना सुद्धा त्या मुनिराजांचा मोक्ष मार्ग बाधित होत नाही किंवा मोक्ष मार्ग संपून जात नाही. का संपून जात नाही? कारण अगुरु लघुत्व गुण की जो सांगतो बाबा रे, त्यांचा मोक्ष मार्गपणा ही गोष्ट वेगळी आहे आणि त्याच वेळेला त्यांच्या जीवनामध्ये जो काही शास्त्र लिहिण्याचा भाव असेल किंवा कोणत्याही प्रकारचा पुण्य परिणाम असेल किंवा संघातील मुनिराजांना अनुशासन प्रशासन शिकवण्यासाठी काही कठोर वर्तन करावं लागलं असेल, तर या सर्व गोष्टी जरी त्यांच्या जीवनामध्ये घडत असल्या तरी त्यामुळे त्यांचा मोक्ष मार्ग कुठेही बाधित होत नाही. तर अशा प्रकारे येथे या श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य गुणांच्या अपेक्षेने भावलिंगी मुनिराज सुद्धा कोणतेही कार्य करत असू देत, त्यांच्या मोक्ष मार्गाचा अभाव होत नाही. त्याचप्रमाणे श्रावक सुद्धा शुभ कार्य करो किंवा अशुभ कार्य करो, जर तो ज्ञानी असेल, मोक्षमार्गी असेल, तर निश्चितच त्याला सुद्धा या साधनेमध्ये कुठेही अडचण येत नाही. समान विकास प्रत्येक गुणाचा झाला पाहिजे असा हट्ट चुकीचा आहे. कारण अगुरु लघुत्व गुण सांगतो प्रत्येक गुण स्वतंत्र आहे आणि हे गुण कधीही स्वतंत्र विखरून वेगवेगळे होत नाहीत. पुढचा लाभ आहे की ज्याप्रमाणे डब्यात भरलेले गहू डब्यातून विखरून वेगवेगळे होतात. किती सुंदर उदाहरण दिले की डब्यामध्ये गहू भरलेले आहेत आणि त्याचं टोपण निघालं किंवा तो डबा सांडला, लवणला, तर त्यामध्ये असणारे सर्व गहू आसपास विखुरले जातात. त्याप्रमाणे प्रत्येक द्रव्यामध्ये असणारे अनंत गुण विखुरून तुकडे तुकडे होऊन अंश अंश रूप होऊन कधीही वेगवेगळे होत नाहीत. का होत नाहीत? कारण तो अगुरु लघुत्व नावाचा गुण सर्व गुणांना बांधून ठेवतो, तो सर्व गुणांना वेगवेगळं होऊ देत नाही. ज्याप्रमाणे डब्यात भरलेले गहू डब्यातून विखरून वेगवेगळे होतात, त्याप्रमाणे जीव द्रव्यातून ज्ञानादी गुण किंवा पुद्गल द्रव्यामधून स्पर्श रस गंध वर्ण इत्यादी गुण
विखरून वेगवेगळे होत नाहीत. पुढचा आणि अंतिम लाभ आहे, जीव पुद्गलादी द्रव्यांमध्ये ज्ञानादी किंवा स्पर्शादी गुण जेवढे आणि जसे आहेत ते तेवढेच आणि तसेच राहतात, कमी अधिक होत नाहीत किंवा त्यांचा अभाव देखील होत नाही. बघा, प्रत्येक द्रव्यामध्ये अगुरु लघुत्व नावाचा गुण असल्यामुळे प्रत्येक द्रव्यामध्ये जितके गुण अनादी काळापासून आहेत तितकेच आज देखील आहेत आणि अनंत काळानंतर सुद्धा ते गुण, त्या गुणांची संख्या तितकीच राहणार आहे. कारण या सर्व गुणांना विखरून वेगवेगळं होण्याची अनुमती हा अगुरु लघुत्व गुण देत नाही. त्यामुळे ना गुणांची संख्या वाढते, ना गुणांची संख्या कमी होते, ना त्या गुणांचा अभाव होतो आणि द्रव्य केवळ या सर्व गुणांनी रहित असं बनतं असं होत नाही. कारण प्रत्येक द्रव्यामध्ये हा अगुरु लघुत्व नावाचा सामान्य गुण विद्यमान आहे. तर आज आपण हे पाहिलं, अगुरु लघुत्व गुणाचं कार्य काय आहे. तर ज्या शक्तीच्या योगाने द्रव्याचा द्रव्यपणा कायम टिकतो, म्हणजेच एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, एक गुण त्याच द्रव्याच्या दुसऱ्या गुणरूप होत नाही आणि अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाहीत, अशी जी शक्ती प्रत्येक द्रव्यामध्ये विद्यमान आहे तिलाच अगुरु लघुत्व गुण असे म्हणतात. तर आज आपण अगुरु लघुत्व गुणाची चर्चा केली. आता अंतिम प्रदेशत्व गुण आहे, खूप सुंदर आणि खूप मार्मिक आहे. त्याची चर्चा आपण पुढील भागामध्ये करूया. तोपर्यंत जय जिनेंद्र. जावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढूक. जड़ द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.